नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण एकदम टम्म फुगलेली मस्त अशी मऊ असलेली भाकरी, तेही लाटून केलेली, अगदी सोप्या पद्धतीनं भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे उकड न काढता, भाकरीच्या गोळ्याला हात न लावता, फक्त लाटण्याने गोल गोल फिरवून घेऊन भाकरी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत. या पद्धतीने भाकरी जर बनवला तर सकाळी केलेली भाकरी आपण संध्याकाळी सुद्धा खाऊ शकतो, तेही एकदम मऊसूत राहते. संध्याकाळी खाल्ली तरी सुद्धा ही भाकरी ना अगदी 30 सेकंदामध्ये मी बनवते, तेही लाटण्याने फिरवून. पीठ एकदाच लावते, परत मी पीठ लावत नाही. तशीच लाटण्याने गोल गोल फिरवून गोल आकार देते आणि नंतर मग भाजून घेते. इथं मी 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायचं. त्याच्यानंतर मी इथं पीठ घेतलेलं आहे. पीठ हे दळलेलं घ्यायचं, बारीक दळलेलं. त्यानं भाकऱ्या मऊ होतात. आणि इथं आपलं पाणी आहे ना ते गरम झालेलं आहे. तोपर्यंत गॅस मी बारीक करून ठेवते. स्वच्छ तवा धुवून घ्यायचा आणि त्या गॅसवरती ठेवायचं. तोपर्यंत गॅस बारीक करून घेतला आहे. तर मी भाकरी करण्यासाठी पीठ तयार करत आहे. मला जेवढं पीठ लागतं तेवढं मी घेतलेलं आहे. पाणी जे उकळलेलं होतं आपण त्याच्यामध्ये मी थोडंसं अगोदर पाणी घातलेलं आहे. एकदमच जास्त पाणी एकदमच घालायचं नाही, थोडं थोडं करून आपल्याला मळायचं असतं. कारण एकदमच जास्त पाणी घातल्यानंतर एकदमच पातळ होऊन जाईल आणि भाकऱ्या चांगल्या पद्धतीने लाटल्या जाणार नाहीत, कुठं फाटतील, काय होईल. त्याच्यासाठी पीठ आपल्याला बघूनच मळायचं असतं, पाणी घालून घालून. पीठ आपलं चांगलं मळून झाल्यानंतर त्याचे आपण गोळे बनवायचं आणि आपल्याला लाटायला सोपं जाईल. जर तुम्हाला वाटलंच आणखीन भाकऱ्या याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर पीठ घेऊन ते पाणी असतं ना तर पुन्हा पाणी उकळून याच्यामध्ये घालायचं असतं, थोडं थोडं करून. थंड पाणी जर आपण याच्यामध्ये घातलो तर भाकऱ्या आपल्या घट्ट होतील. सुरुवातीला ही भाकरी तुम्हाला बनवायला खूप कठीण जाईल, पण जशी तुम्हाला सवय होईल ना तशी ही भाकरी तुम्ही इझिली बनवू शकाल. आणि एकदा का सवय झाली अशी भाकरी बनवण्याची तर तुम्ही अशाच पद्धतीने भाकऱ्या बनवाल, कारण ही भाकरी एकदम लवकर होते आणि तुमचा टाइम सुद्धा वाचेल. खाली थोडंसं पीठ घालून त्याच्यावरती सुद्धा पीठ लावायचं आणि कोलपाटण्याला सुद्धा लावायचं. म्हणजे पीठ का लावते तर हे लाटणं आहे ना तर ते फिरवल्यानंतर इझिली फिरवता यावं आपल्याला, नाहीतर ते मध्ये मध्ये असं अडकल्यासारखं होऊ नये. यानं जी भाकरी असते ना त्याचा शेप बिघडतो यासाठी, आणि आपल्याला लाटायला सुद्धा इझिली लाटता येईल यासाठी. तर अशा पद्धतीने गोल गोल असा राऊंड फिरवून घ्यायचं. लाटण्यावरतीच खूप छान प्रकारे लाटली जाते आणि जसा आपल्याला शेप पाहिजे असतो ना तसं ते लाटणं असतं ना तर ते फिरवायचं. एका जागेला जर जास्त लांबट झाला असेल तर दुसऱ्या साईडनं पण लांब करायचं. ते पण लाटण्याच्या सहाय्याने एकदम हलक्या हातावरती हे लाटणं आहे ना तर ते मी फिरवत आहे बघा, 4च बोटांनी. म्हणजे एका डाव्या हाताच्या 2च बोटाने, अंगठ्यानं आणि बोटानं अशा पद्धतीनं फिरवत आहे. जर काठ जर जाड झाले असतील ना तर ते लाटण्यानंच काठाच्या साईडनंच मारायचं असतं. पुढं मागं करून असं हलक्यावरती जास्त प्रेस देऊन केला तर भाकरी असते ना तर ती खाली चिपकून बसते आणि उचलताना ना भाकरी आहे ना तर ती फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्यावरतीच आपण लाटलेलं पाहिजे याच्यासाठी. तर अशा पद्धतीने आपली भाकरी बघा किती छान झाली आहे आणि किती लवकर मी लाटली आहे बघा भाकरी. आणि तेही गोल आणि पातळ, बघा किती पातळ लाटलेली आहे मी भाकरी. आणि ही भाकरी आहे ना जास्त मी पीठ लावलेलं नाही त्यामुळे मऊ राहणार आहे ही भाकरी. कुठंच खाली सुद्धा पीठ नाही आपलं राहिलं आणि वरती सुद्धा पीठ आपलं राहिलेलं नाही. त्यामुळे भाकरी छान झालेली आहे. आणि आता मी ते भाजणार आहे कशा पद्धतीनं ते तुम्ही बघा. तवा गरम झालेला आहे आपला आणि ती भाकरी आहे ना तर ती गरम तव्यावरतीच टाकायचं. जर तवा थंड झालेला असेल तर ते भाकरी आपण टाकलो तर ती चांगली भाजली जाणार नाही आणि परतताना ती मोडणारच आहे भाकरी. त्यामुळे तवा चांगला तापू द्यायचा आणि एकदम असं तवा तापला ना तर गॅस आहे ना तर ते बारीक करून ठेवायचं. कारण आपण भाकरी घातलो ना त्याच्यावरती ओंबडे येतात आणि भाकरी आपली फुगणारच नाही, ती घट्टच राहणार आहे. अशा पद्धतीनं पाणी आहे ना तुम्हाला जर लावता आलं नाही अशा पद्धतीनं तर कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याच्या सहाय्याने तुम्ही लावू शकता. अर्ध्या 1 मिनिटांनी हे पाणी असताना लावलेलं तर ते थोडं ड्राय होऊ द्यायचं. तर ड्राय झाल्यानंतरच ही भाकरी असते ना तर ती परतवून घ्यायचं. जास्त पण ड्राय झाली नको पाहिजे, म्हणजे सुकलेलं नको पाहिजे पाणी. थोडं थोडं असताना तेव्हा ती भाकरी असते ना तर ती परतून घ्यायचं. जास्त ड्राय झाली तर भाकरी परतल्यानंतर ती सुद्धा फुगणारच नाही भाकरी अशा पद्धतीने. तर थोडंसं पाणी ड्राय झालेलं, सुकलेलं, ऑब्झर्व झालेलं त्याच्यामधलं पाणी आता मी परत
फुगते आहे भाकरीला. बघा किती छान भाकरी त्या साईडनं सुद्धा आपली भाजलेली आहे. आणि इथं 5 ते 3 मिनिटं थांबायचं, म्हणजे ती भाकरी असते ना तर ती सुद्धा आपली चांगली भाजली गेली पाहिजे. तुम्ही चेक करून बघितलं पाहिजे ती भाकरी आपणच सुटते, सुटल्यानंतरच ती भाकरी उचलायची, अन्यथा उचलायला जाऊ नका. जास्त उशीर झाला आणि आपली भाकरी सुटली नाही तर ती परतण्याच्या सहाय्यानं उचलू शकतो आपण. हळूवार उचलायचं. एकदम जर भाकरीला ओढलं तर ती भाकरी मध्येच कट पडू शकतो, फाटलेली होऊ शकते आणि भाकरी पण फुगणार नाही आपली. अशा पद्धतीने भाकरी आपली भाजलेली आहे. चारी बाजूंनी असं भाजून घ्यायचं परतून परतून. भाकरी मध्ये भाजते पण साईडचे जे काठ असतात ना तर ते भाजत नाही, तर त्यासाठी आपल्याला अशी परतून परतून भाकरी भाजली गेली पाहिजे. आता मी परतून टाकलेली आहे भाकरी आपली, ती आपणच फुगते बघा. मी काहीच हात वगैरे किंवा परतणं वगैरे काहीच लावणार नाही, ते आपणच फुगून वर येते. आणि फुगल्यानंतर ती भाकरी सुद्धा असं कपड्यानं फिरवून घ्यायचं, नाही तर तुम्ही घेतला नाही तरी पण चालेल. अशा पद्धतीनं भाकरी आपली फुगलेली आहे, किती छान फुगलेली आहे बघा. आणि ही भाकरी संध्याकाळपर्यंत एकदम सॉफ्ट राहणार आहे, ही घट्ट होणारच नाही भाकरी. इतक्या छान प्रकारे मी भाजलेली आहे भाकरी. तर अशा पद्धतीने मी खूप साऱ्या भाकऱ्या एकदमच लाटून घेते आणि नंतरच त्या भाकऱ्या आहेत ना तर ते भाजायला घेते, कारण सोबत दुसरं पण काम करायचं असतं, त्यामुळे मला इझी जाईल भाकऱ्या करायला. आता ही आतून मी भाकरी दाखवते तुम्हाला कशी झालेली आहे, भाजलेली आहे बघा. 2 भाग झालेले आहेत एका भाकरीचे, म्हणजे आपली भाकरी चांगल्या प्रकारे अशी फुगलेली आहे आणि सॉफ्ट पण झालेली आहे. खूप छान लागते ही भाकरी आणि करायला सुद्धा इझी आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मला या व्हिडिओमध्ये काय समजलं नाही तेही मला सांगा. आणखीन मला खूप साऱ्या भाकऱ्या बनवायच्या होत्या, त्या मी आता कंटिन्यू करत आहे भाकऱ्या, कारण मी डेलीच्या रुटीनमध्ये या भाकऱ्या असतात ना तर त्या एकदाच लाटून घेते, म्हणजे का आपला गॅस पण वाचू शकतो याच्याने आणि गॅस पण वेस्ट होणार नाही. आता याच्यामध्ये काय होतं, तिकडे भाकरी भाजायला घेतली ना, इकडे मी भाकरी लाटून माझी तयार होते, पण मला दुसरं काही काम करता येणार नाही, फक्त भाकऱ्याच कराव्या लागतील. तर तसं न करता मला थोडीशी गडबड असते बाहेर जायची, त्यामुळे मी अशा प्रकारे भाकऱ्या सर्व लाटून झाल्यानंतर दोन्ही पण कामं मला एकदाच करता येईल यासाठी मी लाटून घेऊन नंतर भाजून घेऊन एका साईडला भाजी करते, मग दोन्ही कामं एकदाच होतील माझी. हे कसं आपल्याला पटदेशी करता येतं ना, लाटून घेतं. एक अर्ध्या मिनिटाचंच काम आहे हे लाटायचं. त्यांना या व्हिडिओची खरोखर गरज आहे. तुमची आई असेल, बहीण असेल, कोणी मैत्रीण असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण फायदा नक्कीच होईल. खूप जास्त मोठं कुटुंब असेल आणि त्यांच्या घरामध्ये खूप जास्त माणसं असतील आणि भाकऱ्या जास्त लागत असतील तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे, त्यांना पण शेअर करा नक्की आणि त्याचा पण त्यांना फायदा होईल. सवय झाली तर एकदा त्यांनी अशा पद्धतीच्या भाकऱ्या करतील आणि पटदिशी कामं पण होतील बाकीची सुद्धा. थँक्यू, बाय.